इयत्ता तिसरी विषय मराठी. पाठाचे नाव मुग्धा लिहू लागली. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? उत्तर, मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. आ. समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? उत्तर, समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. ई. बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते? उत्तर, बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी म्हणजे रोजनिशी दिली होती. ई. मुग्धाला आपली चूक का कळू लागली? उत्तर, एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की ती डायरीतील कागदावर मुग्धा लिहू लागली, त्यामुळे मुग्धाला आपली चूक कळू लागली. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले? अ. चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय, पण ती जास्त बोलत नाही. उत्तर, असे बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या. आ. मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. उत्तर, असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. ई. हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. उत्तर, असे प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले. ई. आणि मी एक साहित्यिक झालो. उत्तर, असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले. प्रश्न तिसरा, कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य लिहा. त्यातील कंसातील शब्द आहेत संकल्प, अबोल, परिवर्तन, मुग्ध, मनाशी, गमती जमती. अ. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या रिकामी जागा सांगितल्या, तर रिकाम्या जागेत कंसातील शब्द येईल गमती जमती. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या. आ. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात रिकामी जागा घडत गेलं. रिकाम्या जागी कंसातील शब्द येईल परिवर्तन. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. ई. त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी रिकामी जागा झाली. कंसातील योग्य शब्द येईल मुग्ध. त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. ई. मुग्धाने रिकामी जागा पक्के ठरवले, नवीन वर्षाचा रिकामी जागा केला. तर पहिल्या रिकाम्या जागेत शब्द येईल मनाशी आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत शब्द येईल संकल्प. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले, नवीन वर्षाचा संकल्प केला. उ. मुग्धाची रिकामी जागा कळी फुलायला लागली. कंसातील शब्द येईल अबोल. मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली. प्रश्न चौथा, खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ, गमती जमती. अ. बारीक, त्याला जोडून शब्द येईल सारीक, बारीक सारीक. आ. जिकडे तिकडे. ई. काटे कुटे. ई. दगड गोटे. उ. चढ उतार. उ. पाला, जोडी शब्द येईल पाचोळा, पाला पाचोळा. त्यापुढील प्रश्न पाचवा, खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर शब्द लावून नवीन शब्द तयार करा. उदाहरणार्थ, बोल, अबोल. कंसातील शब्द आहेत, अक्षरे आहेत सु, गैर आणि अ. तर त्यातील पहिलं संवाद, कंसातील अक्षर सु लावून सुसंवाद. हजर, गैरहजर. न्याय, अन्याय. प्रश्न सहावा, एकाच शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदाहरणार्थ, संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद
असे विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात. आता खालील शब्दांत वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा. त्यासाठी सु, अ, कु ही अक्षरे वापरा. त्यातील पहिलं स्पष्ट, अस्पष्ट, सुस्पष्ट. पुढील शब्द प्रसिद्ध, सुप्रसिद्ध, अप्रसिद्ध. योग्य, सुयोग्य, अयोग्य अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द बनू शकतात. धन्यवाद.